2026-27 वर्षात महाज्योती संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक ऑफिशियली जाहीर झाले आहे. जो मिलिटरी आणि पोलीस भरतीचा जो CBT पेपर असणार आहे तो 8 ऑगस्ट 2026 रोजी असणार आहे. तो 4 स्लॉटमध्ये डिवाईड केलेला आहे. सकाळी 10 ते 11 या स्लॉटमध्ये पहिला स्लॉट असणार आहे. तसंच यासाठी 60 मिनिटे असणार आहे. दुपारी 12 ते 1 या दरम्यान दुसरा स्लॉट असणार आहे. यासाठी 60 मिनिटे असणार आहे. तसेच दुपारी तिसरा जो स्लॉट असणार आहे तो 2 ते 3 या कालावधीमध्ये असणार आहे. आणि शेवटचा जो स्लॉट असणार आहे तो 4 ते 5 या कालावधीकरता असणार आहे. तसेच कर्मचारी आयोग SSC CGL IBPS PO बँकिंग LIC AO रेल्वेची जी भरती असणार आहे ते 9 ऑगस्ट 2026 रोजी 2 स्लॉटमध्ये होणार आहे. सकाळी 9 ते 11 यासाठी 120 मिनिट कालावधी असणार आहे. तसेच दुपारी 12 ते 2 दरम्यान दुसरा स्लॉट असणार आहे. तसेच MBA CAT जी असणार आहे ती 9 ऑगस्ट 2026 दुपारी 3 ते 5 या स्लॉटमध्ये याचा पेपर होणार आहे. यासाठी 120 मिनिट वेळ असेल. तसेच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TETचा जो पेपर होणार आहे तो 10 ऑगस्ट 2026 सकाळच्या स्लॉटमध्ये 10 ते 12 या स्लॉटमध्ये होणार आहे. यासाठी 120 मिनिटाचा कालावधी असेल. UGC नेट MS सेटचा जो पेपर होणार आहे तो 10 ऑगस्ट 2026 रोजी दुपारीच्या स्लॉटमध्ये होणार आहे. यासाठी 120 मिनिट टाईम असेल. तसेच फॉरेन लँग्वेजचा 10 ऑगस्ट 2026 रोजी पेपर होणार आहे. 4 ते 5 या स्लॉटमध्ये याचा पेपर होणार आहे. म्हणजे दुपारी तिसऱ्या स्लॉटमध्ये याचा पेपर असणार आहे. यासाठी टाईम जो आहे तो 60 मिनिटे टाईम असणार आहे. कम्प्युटर बेस एक्झामचे ॲडमिट कार्ड जे डाउनलोड होणार आहे परीक्षेच्या 3 दिवसापूर्वी महाज्योतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. ॲडमिट कार्ड जी डाउनलोड करण्याची जी लिंक आहे ती महाज्योतीच्या वेबसाईटवर www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ॲडमिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. प्रवेशपत्रात जे परीक्षा केंद्र दिलेले आहे ते बदलून मिळणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. दिव्यांग उमेदवारांसाठी काही सूचना आहे. किमान जर विद्यार्थ्याला 40% दिव्यांगत्व असल्यास प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवार ज्या लेखनिकाची मदत घेणार आहे त्याचे देखील ओळखपत्र दाखवणे तिथे कंपल्सरी आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी 20 मिनिटे कालावधी हा जास्त दिला जातो. तसेच उमेदवारांनी परीक्षेला जाताना जे ID प्रूफ न्यायचे आहे ते ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड यापैकी कोणतेही 1 किंवा 2 कंपल्सरी घेऊन जायचे आहे. अशीच ऑथेंटिक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा.